तर दिवसाची सुरुवात झाली रांगोळीपासून. अशी सुंदरशी रांगोळी काढली आणि सिंपल. तुम्हाला कोणाकोणाला रांगोळी काढायला आवडते? मला तर खूप आवडतं. मी कधीही रांगोळी काढत असते. आईने देवपूजा केली, नंतर तुळशीचीही पूजा केली. आमच्या इथे रोज देवपूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा करतात. आईचा उपवास होता तर मी आईसाठी फ्रूट कस्टर्ड बनवलं होतं. उपवासाचं फ्रूट कस्टर्ड. उपवास असल्यामुळे कॉर्नफ्लॉवर तर नाही वापरू शकत, त्यामुळे मी कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी साबुदाणा गरम केला आणि मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर तयार केली. 2 चमचा पावडरमध्ये अर्धा कप दूध मिक्स केलं. गरम दूधच मिक्स करायचं. सर्व फ्रुट्स कट करून घेतले बारीक आणि दूध गरम केलं. त्यात थोडंसं केसर आणि 2 चमचा साखर टाकली. दूध छान गरम झाल्यानंतर साबुदाण्याची पेस्ट तयार केली होती ती टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कस्टर्ड आता रेडी झाला आहे. तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर अजून 5 मिनिटं शिजवून घ्या. मला असं पाहिजे होतं, त्यामुळे आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर ह्याला फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवते. जे काही फ्रुट्स मी बारीक कट करून घेतलेले तर ते बाउलमध्ये काढून घेते. मी इथे सफरचंद, पेरू, केळी आणि मोसंबी आणि डाळिंब घेतलेलं. आता कस्टर्ड ह्यात मिक्स करून घ्यायचं. आपलं उपवासाचं कस्टर्ड रेडी आहे. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.